परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी बसनं प्रवास केला। सरनाईक यांचा सोलापूर धाराशिवचा एसटी बसनं त्यांनी प्रवास केला। प्रवाशांच्या अडचणी सुद्धा सरनाईक यांनी जाणून घेतलं असं बघायला मिळालं। आणि यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। पाहूयात। आगाराला भेट देतात तिथून एसटीने प्रवास करताय, आज सोलापूर ते धाराशिव प्रवास करताय, काय सांगा? मला असं वाटतं की तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत जावं, ज्या प्रवाशांच्या माध्यमातून सुविधा तुम्ही तुमचं डिपार्टमेंट उपलब्ध करून देत आहे त्या प्रवाशांबरोबर जर तुम्ही प्रवास केला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला त्यांच्या समस्यांची जाणीव होईल। मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून उदयाला आलो होतो। आज राज्याचं सर्वोच्च पद आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिलेलं आहे आणि त्यांनी हे पद जर मला दिलं असेल, मला जर मंत्री बनवलं असेल त्या खात्याचा, तर काहीतरी विचार करून दिला असेल। त्यांनाही कल्पना असेल की प्रताप सरनाईकवर ही जर जबाबदारी दिली तर योग्य प्रकारे तो पार पाडेल आणि त्यामुळे माझं कर्तव्य आहे फक्त एसी कॅबिनमध्ये बसून जर मी माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सूचना केल्या, इन्स्ट्रक्शन दिले की असं नाही असं करा, असं नाही तसं करा, तर ते शक्य होणार नाही। खरं तर राज्याच्या ह्या रक्तवाहिन्या आहेत आणि ह्या रक्तवाहिन्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। आज आपल्या राज्याच्या एसटी महामंडळाची अवस्था अतिशय वाईट आहे। 14,300 बसेस आहेत, 450 बसेस आता इलेक्ट्रिकच्या आलेल्या आहेत, 350 बसेस ह्या आपण भाडेतत्वावर घेतलेल्या आहेत, परंतु तरीसुद्धा सुविधा नागरिकांना मिळू शकत नाही कारण 13-13.5 कोटी जनता आपल्या राज्यामध्ये राहते। मी हा विचार करतो की एसटी महामंडळाचा प्रमुख म्हणून किंवा परिवहन मंत्री म्हणून माझ्या लोकांना सुविधा कशा देता येईल, त्यांना चांगल्या बसेस कशा पुरवता देता येईल, त्यांना कर्नाटकप्रमाणे स्वच्छता बसेसमध्ये कशा देता येईल, गुजरातप्रमाणे सगळ्या जसं एसटी डेपो आपल्या महाराष्ट्रामध्ये तसे एसटी पोर्ट आहेत, त्या एसटी पोर्टच्या सुविधा त्यांना कशा देता येईल, जास्तीत जास्त सुविधा देणारं राज्य म्हणून आपलं नावलौकिक कसं होईल यासाठी मी प्रयत्न करतोय आणि मला त्यामध्ये थोड्या प्रमाणात यश प्राप्त होत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।